फ्रिक्वेंट GERDचे सिम्पटम्स येतात, बर्निंग होते, रिकरंट वॉमिटिंग्स होतात, बऱ्याच दिवसापासून पोटात दुखतंय, गॅसेस होतात, बर्पिंग होते, ढेकरा येतात खूप सगळ्या. अशा गोष्टींमध्ये आपल्याला एंडोस्कोपीची गरज लागते. नमस्ते. तर आपला एक महत्त्वाचा जो विषय आहे ती एंडोस्कोपी कधी करावी. आपण नॉर्मली पोटाचे आजार असल्यानंतर डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला एंडोस्कोपी सांगतात. त्यावेळेला आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की आपण एंडोस्कोपी केली पाहिजे का नाही केली पाहिजे. तर एंडोस्कोपी करण्याची वेगवेगळी कारणं असतात. साधारण आपण त्याला दोन गोष्टींमध्ये डिवाइड करू की एक शॉर्ट टर्म्स किंवा बिनाईन कारणं, ज्याच्यामध्ये की जसं लॉंग टर्म ॲसिडिटी आहे, खूप दिवसापासून पेशंटला ॲसिडिटी होते, ॲसिडिटी क्युअर होत नाही आहे. फ्रिक्वेंट GERDचे सिम्पटम्स येतात, बर्निंग होते, रिकरंट वॉमिटिंग्स होतात, बऱ्याच दिवसापासून पोटात दुखतंय, गॅसेस होतात, बर्पिंग होते, ढेकरा येतात खूप सगळ्या. अशा गोष्टींमध्ये आपल्याला एंडोस्कोपीची गरज लागते. दुसऱ्या काही ॲक्यूट गोष्टी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एंडोस्कोपीची गरज असते. उदाहरणार्थ वजन कमी होते पेशंटचं, भूक कमी लागते, जेवण जात नाही, मळमळ होते जास्त प्रमाणामध्ये, आणि उलटीमध्ये ब्लड येत आहे, संडासमध्ये ब्लड येत आहे, पोट दुखते जोरात किंवा पोटामध्ये कुठंतरी गाठ जाणवते. अशा कंडिशन्समध्ये आपण एंडोस्कोपी केली पाहिजे. तर गिळायला त्रास होतोय, जेवण अडकतंय, पाणी अडकतंय, ज्या कंडिशन्समध्ये आपल्याला बिनाईन सिम्पटम्स जसे ॲसिडिटी, GERD, बर्पिंग, ब्लोटिंग, गॅस होणं, गॅस बाहेर पडणं, अशा गोष्टी आहेत, अशासाठी पण आपल्याला एंडोस्कोपीची गरज लागते. काही गोष्टी ज्या तुमच्या शरीराला फार जास्त प्रमाणामध्ये हानिकारक आहेत, उदाहरणार्थ उलटीमध्ये, संडासमध्ये रक्त येणं, पोटामध्ये किंवा छातीमध्ये आपल्या हाताला गाठ जाणवणं, वजन कमी होणं, भूक जास्त प्रमाणात कमी होणं, त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर पोट फार गच्च वाटणं, पोट दुखणं, अशा कंडिशनमध्ये आपल्याला एंडोस्कोपी करण्याची गरज असते, ज्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी असं म्हणतो, आणि जे तोंडाद्वारे केली जाते. साधारणतः छोटीशी प्रोसिजर असते, साधारण 10 मिनिटाची प्रोसिजर असते. त्याच्यासाठी आपल्याला एक 6 ते 7 तास उपाशी राहणं अपेक्षित असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी पिऊ शकता, पण जेवण करायचं नसतं, जेणेकरून आपल्याला जठर, अन्ननलिका आणि छोट्या आतड्याचा काही भाग हा बघता येतो. याच्याशी निगडित आजारासाठी एंडोस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपी केली जाते, आणि त्याची जी कारणं मी तुम्हाला मेन्शन केलेली आहेत, अशा प्रकारचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही एंडोस्कोपी करून घेणं गरजेचं आहे.